नमस्कार. बुकवाईज विथ विशालमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा जबरदस्त मराठी कलाकृतीबद्दल बोलणार आहोत, जिने खरंच म्हणजे फक्त महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतीय साहित्यात आपलं एक खास स्थान निर्माण केलं आहे. शिवाजी सावंत यांची मृत्युंजय. नमस्कार. हो, मृत्युंजय म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो कर्ण. महाभारतातला एक काय म्हणू अत्यंत तेजस्वी पण तितकाच वादग्रस्त आणि खूप दुःखद व्यक्तिरेखा. अगदी. आणि ही कादंबरी म्हणजे काही फक्त कर्णाची गोष्ट नाहीये. ही त्याच्या नजरेतून आणि त्याच्या अगदी जवळच्या माणसांच्या नजरेतून महाभारताकडे बघण्याचा, त्या काळातल्या मूल्यांकडे आणि माणसाच्या अस्तित्वाच्या त्या झगड्याकडे बघण्याचा एक अप्रतिम प्रयत्न आहे. बरोबर. आज आपल्याकडे यावर आधारित काही चिकित्सक लेख आहेत, वाचकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आहे, आणि अर्थातच स्वतः कादंबरी आणि लेखक शिवाजी सावंत यांच्याबद्दलची माहिती आहे. आणि आपला उद्देश हा आहे की या सगळ्याच्या आधारावर आपण फक्त कथेची उजळणी नाही करणार, तर त्यामधले काही महत्त्वाचे पैलू, जसं की सावंतांनी वापरलेली ती वेगळी कथनशैली किंवा कर्णाच्या मनात चाललेली उलथापालथ, त्याची ती गुंतागुंत, आणि मुख्य म्हणजे इतकी वर्ष झाली तरी हे पुस्तक आपल्याला आजही विचार करायला का लावतं, याचा जरा खोलवर जाऊन विचार करूया. हो, नक्कीच. म्हणजे एक सखोल चर्चा करूया. चला तर मग सुरुवात करूया या मृत्युंजयचे शिल्पकार शिवाजी सावंत यांच्यापासून. आपण सगळे त्यांना मृत्युंजयकार म्हणूनच ओळखतो. हो, सावंत म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातले एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले. सुरुवातीला शिक्षक होते, मग संपादक झाले आणि मग पूर्ण वेळ लेखनाकडे वळले. आणि मृत्युंजय आली 1967 मध्ये. आणि काय गाजली ती, म्हणजे इतिहासच घडवला तिने. हो तर. आणि त्यानंतर मग छावा आली, युगंधर आली, त्याही तितक्याच महत्वाच्या कादंबऱ्या. पण मृत्युंजयची जागा खास आहे. आणि तिला 1994 साली भारतीय ज्ञानपीठाचा तो अत्यंत प्रतिष्ठेचा मूर्तिदेवी पुरस्कार मिळाला. हे विशेष आहे, कारण हा सन्मान मिळवणारे ते पहिले मराठी लेखक होते. यावरूनच या पुस्तकाचं वजन कळतं. अगदी. कितीतरी भाषांमध्ये तिचे अनुवाद झालेत, टीव्ही मालिका पण आली होती. आणि इतक्या वर्षांनंतरही तिची लोकप्रियता, तिची मोहिनी जराही कमी झालेली नाहीये. यामागे काय कारण असेल? मला वाटतं तिची रचना, तिची जी शैली आहे ती खूप महत्वाची आहे. नक्कीच. सावंतांनी इथे काहीतरी वेगळं केलंय. नेहमीसारखी गोष्ट नाहीये ही. तो नाट्यमय स्वागतांचा वापर. बरोबर, म्हणजे एकच कथा वेगवेगळ्या पात्रांच्या तोंडून आपण ऐकतो. अगदी बरोबर. ड्रामॅटिक सॉलिलोक्वीज म्हणतात त्याला. 6 मुख्य पात्र आहेत, जी स्वतःच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या भावनांमधून, त्यांच्या आठवणींमधून ही कथा आपल्यासमोर उलगडतात. 6 पात्र? कोण कोण आहेत ती? यात सगळ्यात जास्त म्हणजे कर्ण स्वतः बोलतो 4 वेळा. मग येते कुंती, दुर्योधन आहे, कर्णाचा मानलेला भाऊ शोण, तो पण बोलतो, कर्णाची पत्नी वृषाली आहे, आणि शेवटी श्रीकृष्ण. अरे वा, म्हणजे एकाच कर्णाला आपण 6 वेगवेगळ्या आरशांमधून पाहतोय जणू. कुंतीच्या नजरेतला कर्ण वेगळा, दुर्योधनाच्या नजरेतला वेगळा. हो, आणि यामुळे काय होतं, कथेला एक विलक्षण खोली येते. आपल्याला कर्णाची अशी सरळसोट एकांगी गोष्ट मिळत नाही, तर त्याच्या व्यक्तिमत्वाची, त्याच्या आत काय चाललंय याची, त्याच्या मोटिवेशन्सची एक खूप गुंतागुंतीची बहुस्तरीय अशी प्रतिमा तयार होते. म्हणजे प्रत्येक नातं त्याच्यावर एक वेगळा प्रकाश टाकतं. अगदी. एका हिरोऐवजी आपल्याला एक माणूस भेटतो, ज्याच्यात राग आहे, प्रेम आहे, दुःख आहे, अभिमान आहे, असुरक्षितता आहे, सगळं काही आहे. आणि ही शैलीच वाचकाला कथेशी एकदम घट्ट पकडून ठेवते असं मला वाटतं. खरंय. आणि याच बहुस्तरीय कथनातून जे मुख्य विचार, जे थीम्स समोर येतात, त्यात मला वाटतं 2 गोष्टी खूप प्रकर्षाने जाणवतात. एक म्हणजे कर्णाला आयुष्यभर जो शिक्का मारला गेला, सूतपुत्र, आणि त्यातून आलेली ती सामाजिक वंचिता, तो अन्याय. आणि दुसरा, यात सगळ्या गोंधळातून आणि त्याच्या जन्माच्या रहस्यातून आलेला त्याचा तो तीव्र ओळख संघर्ष. आयडेंटिटी क्रायसिस. मी कोण आहे, हा जो प्रश्न आहे तो त्याच्या पूर्ण अस्तित्वालाच व्यापून टाकतो. आपण पहिल्या मुद्द्यावर जरा जास्त बोलूया का? ही वंचितता आणि जातीयता. जन्माने तर तो सूर्यपुत्र, क्षत्रिय, पण वाढला सारथी अधिरथ आणि राधा यांच्या घरी, त्यामुळे झाला सूतपुत्र. याचा काय परिणाम झाला त्याच्या आयुष्यावर? परिणाम? अहो, हा सूतपुत्र शिक्का म्हणजे जणू काही त्याच्या नशिबाला चिकटलेला एक डाग होता. एक अदृश्य भिंत होती जी त्याला सतत अडवत होती. त्याला पदोपदी अपमान सहन करावा लागला, नकार पचवावा लागला. आठवतात की नाही ती उदाहरणं? गुरु द्रोणाचार्यांनी स्पष्ट नकार दिला शिकवायला. का? तर म्हणे तो क्षत्रिय नाही.
कृपाचार्यांनी तर भर रणांगणात त्याचं कूळ विचारून त्याला थांबवलं. म्हणजे त्याच्या पराक्रमापेक्षा त्याचं कूळ महत्वाचं ठरलं. आणि भीमाने केलेला तो अपमान भर सभेत जा घोड्यांना मालिश कर, हे किती जिवारी लागलं असेल त्याच्या. आणि द्रौपदीचं ते वाक्य विसरता येईल का स्वयंवरात, मी सारथ्याची पत्नी होऊ शकत नाही, म्हणजे त्याच्या गुणांना, त्याच्या प्रेमाला, सगळ्यांना नकार, फक्त जन्मामुळे. हे केवळ अपमान नव्हते, हे त्याच्या अस्तित्वावरच केले गेलेले हल्ले होते. त्याची गुणवत्ता, त्याचा पराक्रम, सगळं काही त्याच्या जन्माआड दडपलं जात होतं. अगदी. द्रोणांनी ब्रह्मास्त्र विद्या नाकारताना काय कारण दिलं? तू नीच कुळातला आहेस. भीष्मांनी सुरुवातीला त्याला अर्धरथी मानलं. यातून काय दिसतंय? त्या काळातली जातीय व्यवस्था किती क्रूर होती, किती घट्ट होती. गुणवत्तेपेक्षा जन्माला किती महत्त्व होतं. या सततच्या नकाराचा, या अपमानाचा त्याच्या मनावर, त्याच्या व्यक्तिमत्वावर काय परिणाम झाला असेल? म्हणजे हे काही फक्त घटना नाहीत, हे एका माणसाच्या आत खोलवर झालेले घाव आहेत. याचा परिणाम मला वाटतं दुहेरी झाला. एकीकडे त्याच्या मनात एक प्रचंड जिद्द निर्माण झाली, स्वतःला सिद्ध करायची. ज्या जगात त्याला स्थान नाकारलं गेलं, त्याच जगात आपल्या पराक्रमाने, आपल्या कर्तृत्वाने स्वतःची ओळख निर्माण करायचीच, ही एक तीव्र इच्छा. आणि याचमुळे अर्जुनाबद्दलचा मत्सर अजून वाढला असेल का? कारण अर्जुन म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेचा आदर्श राजकुमार. हो, असू शकतं. अर्जुनाकडे जे सहज होतं, राजशाही ओळख, गुरूंकडून शिक्षण, सामाजिक मान्यता, ते सगळं कर्णाला नाकारलं गेलं होतं. त्यामुळे अर्जुनाबद्दल एक स्पर्धा, एक असूया असणं स्वाभाविक आहे. ही झाली एक बाजू. आणि दुसरी बाजू काय? दुसरी बाजू म्हणजे दुर्योधनाबद्दलची निष्ठा. ज्या दुर्योधनाने त्याला पहिल्यांदा समाजात मान दिला, मित्र म्हणून स्वीकारलं, अंगराज्याचं राज्य दिलं, त्याच्याबद्दल कर्णाच्या मनात एक अतूट आयुष्यभराची निष्ठा निर्माण झाली. ही निष्ठा फक्त कृतज्ञतेपोटी होती की आणखी काही होतं त्यात? मला वाटतं ती केवळ कृतज्ञता नव्हती. ती त्याच्या नाकारलेपणाला, त्याच्या एकटेपणाला मिळालेलं पहिलं उत्तर होतं. दुर्योधनाने त्याला जी ओळख दिली, जी प्रतिष्ठा दिली, ती त्याच्यासाठी जगण्याचा आधार बनली होती. पण इथे एक मुद्दा विचार करण्यासारखा आहे, जो काही विश्लेषक मांडतात, की कर्ण स्वतः कुठेतरी त्यावेळच्या सरंजामी मूल्यांमध्ये अडकला होता का? म्हणजे श्रेष्ठत्व हे राजवंशातच असतं, हा विचार तो स्वतः पूर्णपणे नाकारू शकला होता का? हा एक खूप महत्वाचा आणि थोडा गुंतागुंतीचा मुद्दा आहे. तो त्या व्यवस्थेविरुद्ध लढत होता, हे खरं, पण त्याचवेळी त्याच व्यवस्थेकडून मान्यता मिळवण्याची, क्षत्रिय म्हणून स्वीकारलं जाण्याची तीव्र इच्छा त्याच्या मनात खोलवर कुठेतरी होती. म्हणजे तो व्यवस्थेला आव्हान देत होता, पण कुठेतरी त्याला त्याच व्यवस्थेचा भाग व्हायचा होता. एक प्रकारे हो. आणि त्यामुळे त्याचा संघर्ष आणखीनच दुःखद, आणखीनच शोकात्मक, ट्रॅजिक बनतो. तो पूर्णपणे बंडखोरही नाही आणि पूर्णपणे त्या चौकटीत बसणाराही नाही. आणि हाच मुद्दा आपल्याला थेट त्याच्या दुसऱ्या मोठ्या संघर्षाकडे घेऊन जातो. ओळख संकट, आयडेंटिटी क्रायसिस. मी कोण आहे? हा प्रश्न त्याला कधीपासून सतावत होता? लहानपणापासून. नक्कीच. सावंतांनी हे खूप हळवेपणाने दाखवलंय. त्याला लहानपणीच जाणवतं की तो इतरांसारखा नाही. ते जन्मतःच आलेले कवच आणि कुंडलं. तो त्याचा भाऊ शोणाला बघतो, ज्याला असं काही नाहीये, आणि तो गोंधळतो. तो आईला म्हणजे राधाला विचारतो पण की मी असा का? माझ्यात असं काय वेगळं आहे? मी कोण आहे? हो, म्हणजे आपण या घरात आहोत, हे आपले आई वडील आहेत, भाऊ आहेत, पण तरीही आपण कुठेतरी बाहेरचे आहोत, वेगळे आहोत. ही भावना त्याच्या मनात सतत असावी. जसं काही विश्लेषणात म्हटलंय, गायींच्या कळपात चुकून आलेलं हरिण किंवा कावळ्यांच्या घरट्यातलं कोकिळेचं पिल्लू. किती एकटेपणाची भावना असेल ही. मानलेल्या आईवडिलांबद्दल प्रेम आहे, आदर आहे, सगळं आहे, पण तरीही आपल्या खऱ्या ओळखीबद्दलची ती बोचरी शंका काही पाठ सोडत नाही. अगदी. एक अपुरेपणाची, एक मी कोणची सततची टोचणी. आणि मग तो क्षण येतो युद्धाच्या अगदी तोंडावर, जेव्हा प्रत्यक्ष श्रीकृष्ण त्याच्या समोर उभे राहतात आणि त्याला त्याच्या जन्माचं रहस्य सांगतात. तो क्षण काय झाला असेल तेव्हा कर्णाच्या मनात? त्याला कळतं की तो कुंतीपुत्र आहे, पांडवांचा सगळ्यात मोठा भाऊ. तो क्षण म्हणजे त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा भूकंपच म्हटला पाहिजे. पहिल्यांदा धक्का बसतो, विश्वासच बसत नाही, मग प्रचंड संताप येतो, विशेषतः त्या आईबद्दल, कुंतीबद्दल, जिने त्याला जन्मतःच टाकून दिलं होतं. त्याची इतक्या वर्षांची ओळख सूतपुत्र कर्ण ती एका क्षणात पुसली जाते. पण जी नवी ओळख समोर येते, ज्येष्ठ पांडव,
ती स्वीकारणंही त्याला तितकंच वेदनादायी, तितकंच अशक्य वाटतं. हो, कारण त्या सूतपुत्र ओळखीसोबत त्याने आपलं आयुष्य जगलं होतं, संघर्ष केला होता, निष्ठा जपली होती. आता अचानक ती सगळी ओळख, तो सगळा संघर्ष, ती निष्ठा, सगळंच निरर्थक वाटायला लागतं. जणू काही पायाखालची जमीनच सरकते. खरंच, काय मोठा विरोधाभास आहे हा. जन्माने क्षत्रिय श्रेष्ठ, पण समाजाने ठरवला सूतपुत्र. पराक्रमाने श्रेष्ठ, पण कुळामुळे कायम मागे ढकलला गेलेला. हा त्याच्या आतला आणि बाहेरचा संघर्ष. हाच मृत्युंजयचा गाभा आहे असं वाटतं. अगदी. आणि ह्याच संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मग त्याची सगळी नाती अजूनच गुंतागुंतीची बनतात. दुर्योधनाबरोबरचं नातं घेऊया. ते फक्त मैत्रीचं होतं की त्यात दुर्योधनाचा स्वार्थही होता? सावंतांनी ते नातंही असं एकांगी दाखवलेलं नाहीये. कर्णाच्या बाजूने बघितलं तर ती निसंशय मैत्री आहे, कृतज्ञता आहे. ज्याने आपल्याला ओळख दिली त्याच्यासाठी काहीही करण्याची तयारी आहे. पण दुर्योधनाच्या बाजूने विचार केला तर कर्णाला पांडवांविरुद्ध एक अत्यंत प्रभावी योद्धा म्हणून वापरण्याचा स्वार्थ नक्कीच असू शकतो, असं सावंतांनी सूचित केलं आहे. तरीही द्यूतासारख्या प्रसंगी जिथे दुर्योधन स्पष्टपणे चुकीचा वागतोय, तिथेही कर्ण त्याच्याशी एकनिष्ठ राहतो. हे कसं? कदाचित जसं आपण आधी म्हटलं, दुर्योधनाने त्याला जी ओळख, जो सन्मान, जे स्थान दिलं होतं, ते कर्णासाठी इतकं महत्वाचं होतं की बाकी सगळं गौण ठरलं. ती त्याची गरज बनली होती. किंवा कदाचित ती मैत्री इतकी घट्ट होती की मित्राला सोडणं त्याला शक्यच नव्हतं. आणि मग कुंती, जन्मदात्री आई, जिने त्याचा त्याग केला. त्यांच्या नात्यात तर फक्त दुःख आणि दुःखच भरलेलं आहे. हो, ते नातं म्हणजे एक शोकांतिकाच आहे. कुंतीबद्दल कर्णाच्या मनात राग आहे, वेदना आहे, तक्रार आहे, पण तरीही जेव्हा ती युद्धाच्या आधी त्याला भेटायला येते तेव्हा तो तिला वचन देतो, अर्जुना व्यतिरिक्त इतर पांडवांना मी मारणार नाही. म्हणजे राग आहे, पण कुठेतरी आत खोलवर एक अव्यक्त ओढ, एक कर्तव्य भावनाही आहे का? नक्कीच. आणि कुंतीच्या बाजूने बघितलं तर अपराधभाव आहे, हतबलता आहे. आपलं पहिलं मूल असूनही त्याला आपलं म्हणता येत नाही, त्याला वाचवता येत नाही. हे नातं म्हणजे मानवी भावनांच्या गुंतागुंतीचं, त्यातील असहाय्यतेचं एक जिवंत उदाहरण आहे. बरं, आता कृष्णासोबतच्या नात्याबद्दल काय सांगाल? त्यांच्यात एक विलक्षण साम्य आणि एक गूढ नातं असल्याचं काही ठिकाणी म्हटलं जातं. हो, तेही खूप इंटरेस्टिंग आहे. दोघेही जन्माने वेगळे. कृष्ण राजपुत्र असूनही गवळ्यांमध्ये वाढला. कर्ण क्षत्रिय असूनही सूतपुत्र म्हणून. दोघांमध्ये कुठेतरी एक दैवी अंश आहे. कृष्ण कर्णाला सत्य सांगतो, त्याला पांडवांच्या बाजूने येण्याचं आवाहन करतो. पण कर्ण ते आवाहन स्वीकारत नाही. उलट तो कृष्णाला जाब विचारतो, बरोबर? हो, तो कृष्णाला विचारतो की इतकी वर्ष माझ्यावर अन्याय होत होता तेव्हा तू कुठे होतास? आता ऐन युद्धाच्या वेळी येऊन हे सत्य सांगून माझ्या वेदना का वाढवल्यास? माझ्या निष्ठेची परीक्षा का घेतो आहेस? म्हणजे त्यांच्यात आदर आहे, पण एक प्रकारचं नैतिक आणि भावनिक द्वंद्वही आहे. कर्ण कृष्णाच्या मोठेपणाला आव्हान देतोय. अगदी. ते नातं खूप सूक्ष्मपणे रेखाटलं आहे सावंतांनी. अच्छा, आता मला सांगा, तुम्ही आमच्या बुकवाईज विथ विशाल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलंय का? नसेल केलं तर आठवणीने करा. हो, ही आठवण महत्वाची आहे. तर आपण कर्ण आणि कृष्ण यांच्या नात्याबद्दल बोलत होतो. सावंतांनी ही जी मुख्य पात्र आहेत, कर्ण, कुंती, दुर्योधन, कृष्ण, यांना तर खूप बारकाईनं रंगवलं आहे. पण अजून 2 पात्र आहेत ज्यांच्या स्वगतांमधून कर्ण दिसतो. त्याची पत्नी वृषाली आणि भाऊ शोण. यांच्या बोलण्यातून काय वेगळं कळतं? त्यांच्या बोलण्यातून कर्णाची एक अत्यंत खाजगी, एक अत्यंत मानवी बाजू समोर येते, जी आपल्याला कदाचित महाभारताच्या इतर व्हर्जनमध्ये तितकीशी दिसत नाही. म्हणजे एक पती म्हणून कर्ण कसा होता, एक भाऊ म्हणून तो कसा होता. वृषालीच्या स्वागतातून त्याचं प्रेम, त्याची काळजी, पण त्याचबरोबर त्याच्या मनात चाललेला संघर्ष, त्याचा एकाकीपणा, हे सगळं दिसतं. शोणच्या बोलण्यातून त्याचं भावावरचं प्रेम, त्याचा अभिमान, पण कर्णाच्या वेगळेपणामुळे आलेलं एक अंतरही जाणवतं. म्हणजे ही पात्र त्याच्या व्यक्तिमत्वाला एक प्रकारे पूर्णत्व देतात. त्याला फक्त एक योद्धा किंवा एक दानशूर म्हणून न बघता एक माणूस म्हणून बघायला मदत करतात. अगदी बरोबर. त्याच्या आयुष्यातल्या खाजगी जागा, या मानवी बाजू सावंतांनी उलगडल्यामुळे कर्ण अधिक खरा, अधिक रिलेटेबल वाटतो. या सगळ्या चर्चेनंतर कर्णाला आपण काय म्हणू शकतो? एक शोकांत वीर, ट्रॅजिक हिरो. तो काही परफेक्ट नाहीये.
त्याच्यात दोष आहेत, पण तरीही त्याच्यात काहीतरी महान आहे. हो, मला वाटतं हे वर्णन अगदी योग्य आहे. मृत्युंजयमधला कर्ण हा देव नाहीये, तो माणूस आहे. त्याच्यात प्रचंड चांगले गुण आहेत, पण त्याचबरोबर मानवी उणीवाही आहेत. त्याचे सद्गुण तर म्हणजे काय बोलावे, त्याची दानशूरता. दानवीर कर्ण ही ओळख काही उगाच नाही. इंद्राला माहीत असूनही, स्वतःच्या मृत्यूचं कारण ठरू शकेल हे माहीत असूनही कवचकुंडलं दान करणं. मरतानाही याचकाला विन्मुख न पाठवणं, सोन्याचा दात उपटून देणं, हे अफाट आहे. त्याची निष्ठा, त्याचं शौर्य, त्याची कर्तव्यपरायणता. कर्णत्व हा शब्दच त्याच्यामुळे आला आहे. आणि अन्याय सहन करूनही त्याचा न्यायाचा मूळ स्वभाव. शकुनीच्या कारस्थानांना त्याचा असलेला स्पष्ट विरोध, द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी त्याचा तो आंतरिक संघर्ष, जरी त्याने चूक केली असली तरी, हे सगळं त्याला मोठं ठरवतं. पण त्याचवेळी त्याचे दोषही आहेत, जे आपण नाकारू शकत नाही. त्याचा तो तीव्र अहंकार. हो, तो आहे. आपल्या सामाजिक स्थानाबद्दलची एक खोल असुरक्षितता आहे, जी कधीकधी अहंकाराच्या रूपात बाहेर येते. सामाजिक मान्यतेची त्याला असलेली गरज, कदाचित त्याची दानशूरता सुद्धा कुठेतरी या गरजेतून आली असेल का, असाही प्रश्न पडतो. आणि सगळ्यात मोठी चूक, रागाच्या भरात द्रौपदीचा अपमान करणं. ही गोष्ट त्याला खाली खेचते. बरोबर. आणि सावंतांनी हे दोष लपवलेले नाहीयेत. त्यांनी त्याला देवत्व बहाल केलेलं नाहीये. त्याच्यातल्या या उणीवा, त्याच्या चुका त्यांनी तितक्याच स्पष्टपणे दाखवल्या आहेत. आणि म्हणूनच मला वाटतं तो आपल्याला इतका आपला वाटतो, इतका खरा वाटतो, कारण आपणही असेच असतो, चांगले आणि वाईट यांचं मिश्रण. आणि हेच कारण आहे की मृत्युंजय आजही इतक्या वर्षानंतरही इतकी रेलेव्हंट वाटते, नाही का? जातीय भेदभाव, ओळखीचा संघर्ष, निष्ठा आणि नैतिकता यांच्यातला तो झगडा, समाजाने नाकारलेल्या व्यक्तीचा आत्मसन्मानासाठीचा तो लढा, हे प्रश्न कुठे गेलेत? ते आजही आपल्या समाजात तितकेच जिवंत आहेत. निश्चितच. काळ बदलला, संदर्भ बदलले, पण माणसाच्या मनातले हे संघर्ष, समाजातले हे ताणतणाव कायम आहेत. सावंतांच्या या चित्रणामुळे कर्णाची प्रतिमा जी होती, म्हणजे फक्त दुर्योधनाचा मित्र, खलनायकाचा साथीदार, ती पूर्णपणे बदलली. तो एक सहानुभूती वाटावा असा गुंतागुंतीचा, शोकात्मक नायक बनला. अगदी. आजही वाचक, विशेषतः तरुण पिढी, त्याच्याशी भावनिक पातळीवर जोडली जाते. त्यांना त्याच्यात कुठेतरी स्वतःचं प्रतिबिंब दिसतंय. त्याच्या संघर्षात त्यांना आपल्या संघर्षाची झलक दिसते. हे त्या कथेच्या, त्या पात्राच्या चिरंतन सामर्थ्याचं प्रतीक आहे. तर आजच्या या आपल्या सविस्तर चर्चेतून आपण मृत्युंजय या कादंबरीची ती अनोखी कथनशैली पाहिली. कर्णाच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू, त्याची ती वंचितता, त्याचा ओळख संघर्ष, त्याची ती गुंतागुंतीची नाती आणि त्याचं ते शोकात्मक नायकत्व, या सगळ्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. सावंतांचं मोठं योगदान हे आहे की त्यांनी फक्त एका पात्राची गोष्ट नाही सांगितली, तर त्या पात्राच्या माध्यमातून मानवी अस्तित्वाच्या, मानवी स्वभावाच्या काही शाश्वत संघर्षांवर, काही मूलभूत प्रश्नांवर भाष्य केलं. आणि मग ते शीर्षक मृत्युंजय, मृत्यूवर विजय मिळवणारा, हे कसं लागू होतं कर्णाला? तो तर युद्धात मारला जातो. हा खूप चांगला प्रश्न आहे. कदाचित हा विजय शारीरिक मृत्यूवरचा नाहीये, तो मूल्यांचा विजय आहे, तत्वांचा विजय आहे. इतकं सगळं सोसून, किंमत मोजूनही आपल्या निष्ठांना, आपल्या वचनांना जागणं, यात त्याचा विजय आहे. किंवा असं म्हणता येईल की त्याची कथा आजही जिवंत आहे. आपण आजही त्यावर बोलतो आहोत, विचार करतो आहोत. यात त्याच्या कथेचा, त्याच्या अस्तित्वाचा विजय आहे. मृत्यू त्याला संपवू शकला नाही. अगदी. त्याने मृत्यूला कदाचित जिंकलं नसेल, पण मृत्यू त्याला हरवू शकला नाही. त्याची कहाणी अजरामर झाली. खरंच हा एक विलक्षण विचार आहे. बरं, जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देतो, आपल्या बुकवाईज विथ विशाल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हो, नक्की. तर मृत्युंजय आपल्याला असे अनेक प्रश्न विचारून जाते. निष्ठा महत्वाची की धर्म? दान म्हणजे नक्की काय? समाजाने दिलेली ओळख मोठी की स्वतः घडवलेली? आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, जो ही कथा आपल्या मनात कायमचा सोडून जाते, कोणता? खरी महानता नक्की कशात आहे? जिंकण्यात की तत्वांसाठी हरण्यात? वाह, हा प्रश्न खरंच विचार करायला लावणार आहे. याचं उत्तर कदाचित प्रत्येकासाठी वेगळं असेल. आणि मला वाटतं हेच मृत्युंजयचं खरं यश आहे. ती आपल्याला उत्तरं देत नाही, ती आपल्याला प्रश्न विचारायला लावते, विचार करत ठेवते. नक्कीच. आजच्या या सखोल आणि खरंच खूप छान झालेल्या चर्चेनंतर आपण इथेच थांबूया. पण विचार तर सुरूच राहील.
आणि हो, तुम्हाला पुढच्या भागात कोणत्या पुस्तकाचा असाच सखोल वेध ऐकायला आवडेल आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमची निवड आमच्या पुढच्या चर्चेचा विषय असू शकते. धन्यवाद. धन्यवाद.